अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण आपल्या कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा याबद्दल थोडक्यात सांगणार आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 याचे पठण करणार आहोत. चला तर मग अगोदर आपला कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा याबद्दल माहिती घेऊया. श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळा आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काही मोठा निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्न मनात उभे राहतात व आपण निर्णय घेण्यास डगमगू जातो. अशा वेळी स्वामींना प्रश्न विचारला तर स्वामी नक्की या प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात. स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी 2 समान आकाराचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत. प्रथम एका कागदाच्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे लिहावे. नंतर दुसऱ्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहावे व त्या तुकड्यावर नाही किंवा करू नये असे लिहावे. या चिठ्ठ्याची सारखी अशी घडी घालावी. आता सर्वप्रथम स्वामींना मनपूर्वक मुजरा करावा. त्यानंतर नमस्कार करून स्वामीसमोर बसून आपल्या मनात जो प्रश्न आहे तो मनापासून स्वामींना सांगावा. आता दोन्ही चिठ्ठ्या घेऊन त्या स्वामीच्या चरणाशी ठेवाव्यात. महाराजाची विभूती असेल तर त्या चिठ्ठ्यांना लावावी व 1 किंवा 11 माळीचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पुन्हा एकदा स्वामींना नमस्कार करून निर्णय देण्याची विनंती करावी. यानंतर घरात लहान मुले असेल तर त्यांच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्यावी. जर घरात लहान मूल नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घ्यावी. जर घरात कोणी नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून स्वामीचे स्मरण करून एक चिठ्ठी उचलावी. आता या चिठ्ठीत जो काही निर्णय असेल तो निर्णय स्वामी आज्ञा समजून स्वीकारावा. या निर्णयावर शंका घेऊ नये. श्री स्वामी समर्थ. चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भवकानन वेश्वनरा अज्ञानमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परमात्मरा भक्ता खरा सदैव तो. अक्कलकोट नगरात एक तत्व पर्यत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नूरपुर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्हा तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसे सभागी समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणे त्या परी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामीचे दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनाची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करिता स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेहू आपण.
प्रज्ञांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवूनी युक्ती थोर्य कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्वते करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाळ दाने याचक धन्य तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नान्यद्रव्य समर्पती, जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा. एशियाने काही न झाले केले इतके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्व वशा चोळप्पाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकूणी वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभूत कथा समत, सदा एकोत भाविक भक्त पंचो अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आज आपण आपला कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा च्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 याचे पठण केले आहे, हे लक्षात घ्यावे. तर मग स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया परत अशा अनेक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.